लग्नाच्या 8 दिवसातच एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनीच सुनेचा जीव घेतल्याचे सांगितले जात आहे. लग्नाच्या फक्त 8 दिवसात संगीता नावाच्या या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. ही घटना बिहारच्या औरंगाबाद येथे घडलेली आहे. संगीताच्या हातावरील मेहंदीचा रंगही अजून निघाला नव्हता. त्यापूर्वीच हुंड्याच्या लालसेपोटी तिचा जीव घेण्यात आला. संगीता ही गया जिल्ह्यातील कोच येथील तरई गावातील राहणारी होती. तिचं लग्न 12 जुलैला अमरजीत पासवान नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. अमरजीत हा औरंगाबाद जिल्ह्यातील राहणारा होता. त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. कुटुंबियांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे हुंडाही दिला, सामानही दिलं, एक हिरो होंडा बाईकही दिली. पण अमरजीत आणि त्याचं कुटुंब यांनी समाधानी झाले नव्हतं. ते दुसऱ्या बाईकची मागणी करत होते. लग्नानंतर संगीताचा हुंड्यासाठी जाच सुरू झाला. संगीताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार 13 जुलैला बहिणीची पाठवणी करण्यात आली होती. पण सासरी पोहोचताच अमरजीत आणि त्याचं कुटुंब हुंड्यासाठी तिचा जाच करू लागले. 16 जुलैला अमरजीत आणि संगीताला घेऊन तरई येथे आला होता. त्यानंतर ते 18 जुलैला तेथून परतले. त्यानंतर त्यांनी संगीताचा छळ करण्यास सुरुवात केली. संगीताने फोनवर ते सारं आपल्या बहिणीला सांगितलं. हुंड्यासाठी सासरी तिचा छळ केला जात आहे, तिला मारहाण केली जात आहे, असं तिने बहिणीला सांगितलं होतं. अमरजीत आणि त्याच्या कुटुंबियांनी संगीताला इतकं मारलं होतं की तिचे 2 दातही तुटले होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येला आत्महत्या असल्याचं दाखवण्यासाठी तिला फासावर लटकवण्यात आलं होतं, असाही आरोप संगीताच्या घरच्यांनी केला आहे. त्यानंतर अमरजीतने संगीताच्या घरी फोन करून सांगितलं की तिने आत्महत्या केली आहे. हे ऐकताच संगीताच्या घरचे तिच्या सासरी पोहोचले. त्यांनी पाहिलं की संगीताचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेतच होता. अमरजीत आणि त्याचं कुटुंब तिथून फरार होतं. संगीताच्या शरीरावरील जखमाच्या खुणा पाहून कोणालाही विश्वास बसत नव्हता की तिने आत्महत्या केली असेल. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी संगीताचा नवरा अमरजीत, सासू सासरे आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेच्या पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद.